नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. प्रभाग क्रमांक 26 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची काल चौक सभा सप्तशृंगी माता मंदिर, शिवशक्ती चौक येथे काल पार पडली. या सभेला मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. यावेळेस मतदारांना शिवसेना जे बोलते ते करतेच असा शब्द यावेळेस उमेदवारांनी मतदारांना दिला. याविषयी अधिक माहिती देताना अभ्यासिका करण्यात आल्या. जे काही मुलं आज MPSC UPSCच्या परीक्षा देत आहेत त्याच्या अभ्यासिका आपण 3 अभ्यासिका केलेल्या आहेत. 5 आरोग्यवर्धिनी केंद्र आपण उभारलेली आहे. 3 पाण्याच्या टाक्या उभारलेल्या आहेत आणि संपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच लाईट वगैरे LED लाईट्स ह्या नवीन सर्व सुधारणा केलेल्या आहेत. आणि तसंच शिंदे साहेबांनी आपले लाडकी बहीण योजना, सुवर्ण योजना तसेच बसचे तिकीट हाफ अशा अनेक योजना आणून त्यांनी महिलांना अगदी सगळ्या गोष्टींमध्ये सवलत दिली आहे. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर लाडकी बहीण योजना आल्यानंतर त्यावेळेला कालच आम्हाला आमच्या प्रभागात आम्ही प्रचार फेरी दरम्यान एक महिला भेटली आणि ती म्हणे, ताई तुम्ही शिवसेना पक्षातर्फे, तर ती स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आमच्या रॅलीमध्ये सोबत चालायला आली. तिने सांगितलं, ताई तुम्हाला सांगते आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले आणि मी माझ्या मुलाची फी भरली म्हणे. ते ऐकून तिला सुद्धा खूप म्हणजे हे ऐकून आम्हालाही आनंद झाला आणि तिला सांगतानाही तिच्या चेहऱ्यावरून तो आनंद ओसंडून वाहत होता. या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या अनेक महिलांना घेता येत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं आपल्या शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, तुम्ही ह्या योजना चालू राहण्यासाठी शिंदे साहेबांचे सर्व सगळे उमेदवार, मी तर सांगेन सगळे आपल्या नाशिक जिल्ह्यातले जेवढे असतील तेवढे सगळ्यांनी शिवसेना पक्षाच्या मागे उभं राहून तुमचं मतदान, मला वाटतं अमूल्य असं मतदान शिवसेनेला करावं अशी मी सर्वांना विनंती करेल. आणि आम्हा 4ही उमेदवारांना, आपल्या प्रभाग 26 मधले 4ही उमेदवार आम्हाला भरघोस मतांनी तुम्ही विजयी करावं हीच तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. छोटीशी चौक सभा लावली आहे. त्या चौक सभेसाठी उपस्थित नैनाताई गांगुर्डे, भागवतभाऊ आरोटे, निवृत्त्यांना इंगोले हे पाठीमागच्या कॉलनीत आहेत. ते तिथे सभा घेत आहेत. ती झाल्याच्या नंतर ते आपल्याला जॉईन करतील. आणि सगळे उपस्थित माझ्या माता भगिनी, सगळ्यात पहिलं तर आपण मतदान प्रक्रिया समजून घेऊयात. सगळ्यांना प्रश्न आहे की मतदान कसं करायचं आहे. काही महिलांना माहिती आहे. काही महिला जेव्हा आम्ही प्रचार करत होतो त्या दरम्यान आम्हाला विचारत होते की तुम्ही बघा 2017 पासून तर 2022 पर्यंत आम्ही नगरसेवक जे होतो ते आम्ही औपचारिक नगरसेवक होतो आणि 2022 पासून तर 2026 म्हणजे आतापर्यंत आम्ही माजी नगरसेवक आहोत. गेली 4 वर्षापासून देखील आम्ही माजी नगरसेवक आहोत. आणि परंतु माजी नगरसेवक असताना देखील आदरणीय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला त्यांच्या नगर विकास खात्यातनं फंड दिला, निधी दिला आणि त्याच्यामुळे ही छोटी मोठी कामं झाली आहेत. आज तुमच्या समोर देखील तुमच्या कॉलनीचं काम आहे. आज रस्त्यांची कामं असतील, पाठीमागच्या कॉलनीतले कामं असतील, तुमचं पाणी साचतंय त्या पाण्या साचण्याचा प्रश्न असेल, ही सगळी छोटी मोठी जी कामं आहेत ती माजी नगरसेवक असून देखील आम्हाला करता आली. कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला त्यांच्या निधीतला, नगर विकास निधीतला फंड दिला हा विचार करून की माझ्या माता भगिनी असतील किंवा माझे नागरिक असतील यांना निधी असल्यामुळे त्यांना कुठल्या अडचणी नको यायला, प्रभागातील विकास कामं नको थांबायला, या अनुषंगातनं जेव्हा मी साहेबांना शब्द टाकला की साहेब मला प्रभागामध्ये अशा अशा गोष्टींसाठी निधी हवाय, तेव्हा साहेबांनी कसलाही विचार न करता सरळ हाताने आम्हाला निधी दिला. मी तुम्हाला हे यासाठी सांगते, बघा आम्ही तुमच्याकडे माजी नगरसेवक आहेत, म्हणजे आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने आम्ही देखील माजी नगरसेवक आहेत. त्या लोकांची कामं चालली आहेत सध्या की एखादा खड्डा असेल किंवा एखादा स्ट्रीट लाईट बंद असेल, एखाद्या ठिकाणी दुरुस्ती असेल, ना दुरुस्ती असेल, तर ते खराब असलेली कामं तुम्हाला दाखवत आहेत की बाबा या रस्त्याचं काम झालेलं नाहीये, इथे खड्डा आहे, ही स्ट्रीट लाईट बंद आहे, पाणी कमी येत आहे. परंतु आम्ही माजी नगरसेवक असताना देखील तो खड्डा बुजवून तो नवीन करण्याचं काम करतोय. स्ट्रीट लाईट खराब असेल तो स्ट्रीट लाईट बदलून नवीन बसवण्याचं काम करतोय. हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. माझ्या माता भगिनींना सगळ्यांना माहिती मी काय केलंय काय नाही. मी काय केलंय हे आज सांगायला तुम्हाला आलेली नाहीये. फक्त मी जे काही कामकाज केले त्या कामाची पावती तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला द्यावी ही माफक अपेक्षा घेऊन मी तुमच्याकडे आलेली आहे. बघा आम्ही देखील मनुष्य आहोत, आम्ही देखील चुकीचा पुतळा आहोत.
कदाचित एवढ्या वर्षामध्ये आमच्याकडनं काही बोललं गेलं असेल, कुणाची मनं दुखवला गेली असेल, काही कामं बाकी असतील, तर त्याबद्दल सगळ्यात पहिले दिलगिरी व्यक्त करते. परंतु तुम्हाला या व्यासपीठावरनं शब्द देते किंवा विश्वास देते, जी काही कामं आपली बाकी असतील निश्चितपणानं येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये 100% पूर्ण होतील. हे आई जगदंबेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते. तुम्ही जेव्हा जेव्हा मला बोलवलं तेव्हा अगदी 10 ते 15 मिनिटात मी तुमच्यासाठी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो विश्वास नक्कीच आहे. त्याही पुढे आता मला समजलं इथे येण्याच्या पूर्वी की इथे सभा घेण्याच्यासाठी बरेच अडथळे माझ्या सगळ्या बंधूंना आले. बरेच त्यांना दडपण आलं की बाबा इथे सभा घेऊ नका, नाही तर आव करू त्या करू. मला माझ्या बंधूंना सांगायचं आहे की तुमच्या मागे शिवसेना खंबीरपणे आहे आणि आम्ही जितकं प्रेमात आहोत तितकं आम्ही प्रेमात आहोत. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. कोणी जर अंगावर येत असेल तर त्यांना शिंगावर घ्यायचं, हे बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. आम्ही प्रेमात, शांततेत, चांगल्या मार्गाने प्रचार करतोय. तर माझ्या समोरच्यांना पण अपेक्षा आहे की आपल्यातलं 15 तारखेपर्यंतचं हे नातं व्यवस्थित टिकून आपण पुन्हा 16 तारखेला एकत्र येणार आहोत. आपल्यामुळे आपल्या प्रभागातील नागरिकांना, आपल्या प्रभागातील माता भगिनींना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी देखील आम्ही उमेदवार म्हणून आमची आहे. आज माझ्या माता भगिनी जेव्हा सभा घेताना त्यांना इतक्या अडचणी येतात, जेव्हा माझ्या कानावर आलं त्याच वेळेस मी ती सभेमध्ये भाषण करून इकडे आले की असं होता कामा नये. आज प्रत्येक पक्ष असेल, प्रत्येक उमेदवार असेल, त्याला त्याची बाजू मांडण्याची 100% संधी मिळाली पाहिजे. आणि मला आज ठामपणे सांगावं वाटतंय की आज जो व्यक्ती इथे सभेत घ्यायला नाकार देत होता त्या व्यक्तीचं एखादं काम या चौकात किंवा या शिवशक्ती चौकात असेल तर मला इथे नागरिकांनी ठामपणे सांगावं. आपण ज्यावेळेस ज्या लोकांवर अधिकार दाखवतो, अधिकार म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस आपण त्या लोकांना आपल्या मुठीत ठेवायला बघतो किंवा आपल्या जवळ ठेवायला बघतो, त्या व्यक्तींसाठी आपण काय केलेलं आहे याची त्या समोरच्या व्यक्तीने देखील खबरदारी घ्यावी. हरकत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत. इथल्या कुठल्याही नागरिकांच्या केसांना देखील धक्का लागणार नाही हा शब्द तुम्हाला शिवसेनेच्या वतीने मी इथे देते. हे राजकारण 15 दिवसांचं आहे. इलेक्शन येतात जातात, परंतु या पलीकडे आपले संबंध असतात, आपली आपुलकी असते. यश अपयश हे प्रत्येकाच्या नशिबात असतं, त्यांनी केलेल्या कामांवर असतं. आणि त्याच्यामुळे जर आपण नागरिकांना वेठीत धरत असाल तर मला असं वाटतं की अशा उमेदवारांना इथं उभं न केलेलं बरं आहे. असो, हरकत नाही. माझ्या माता भगिनी आज कधीपासून इथे उपस्थित आहात, तुम्ही इथे बऱ्याच वेळापासून आहात. मी तुमचा मनस्ताप समजू शकते, पण आम्हाला देखील तुम्ही समजून घ्या. अगदी कमी दिवस आहे आणि प्रत्येक ठिकाणी चौकसभा आहे. आता देखील इथे नागरिक आले होते की ताई आमच्याकडे चौकसभा कधी घ्यायची. प्रत्येकाला वाटतं की आमच्यापर्यंत पोहोचावं, म्हणून मला इथे यायला उशीर झालाय. परंतु त्याही पलीकडे मला तुम्हाला सांगायचं आहे माता भगिनींनो, बघा, जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, या अगोदर आपण अनेक मुख्यमंत्री बघितले आणि आता पण आहे. परंतु जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांचा पहिला निर्धार होता की माझ्याकडनं माझ्या माता भगिनींना काहीतरी मदत झाली पाहिजे. कारण एकनाथजी शिंदे साहेब स्वतःला या पक्षाचा प्रथम कार्यकर्ता म्हणून समजून घेतात. त्यांनी लोकांच्या अडचणी, त्यांनी लोकांच्या सगळ्या समस्या ह्या जवळून बघितलेल्या आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना 4 पैसे आमच्याकडनं म्हणजे सरकारकडनं गेले पाहिजे हा साहेबांचा संकल्प होता. आणि त्याच अनुषंगातनं साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली आणि ती आज चालू आहे. बरेच जण आले, बरेच नेते आले आणि त्यांनी सांगितलं की योजना बंद पडेल, परंतु आता 2 बळकट करण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेला कसलाही विचार न करता सोज्वळ नगरसेवक निवडून आपल्या येणाऱ्या 15 तारखेला 4ही धनुष्यबाणाचे बटन दाबून तुम्ही आम्हाला सगळ्यांना विजयी करावं. आणि आज अपेक्षा करते, या चौकाच्या वतीने मी एक अपेक्षा किंवा खात्री बाळगून जाते की येणारा 16 तारखेचा गुलाल हा शिवसेनेचाच असेल अशी मी या चौकाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करते. आणि आज एवढे कष्ट घेऊन ही संपूर्ण सभा इथे उभे केलेले आहेत आमचे बंधू असतील, या सगळ्यांचं देखील मी इथे शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभागाला आपल्या विनंती पण करेल, पण त्याला तुम्ही पूर्णतः 5 वर्ष आम्हाला ती साथ द्यावी अशी आता तुम्ही मगाशी जी मातेचरणी तुम्ही जी प्रार्थना केली ती पूर्ण होणारच आहे. कारण त्याची आम्हाला शाश्वती पूर्ण आहे. महिलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल बघा, तुम्हाला ही सभा ही खोटी नाहीये. या महिला ज्या बसल्या आहेत त्या ताटकळत बसल्या होत्या. अक्षरशः त्यांनी सांगितलं पण ताई येत आहेत की नाही, म्हणजे एक त्यांनी घाबरवलं की येतात की नाही का आम्ही जाऊ निघून. 6 वाजेपासून ह्या महिला बसल्या. आम्हाला त्याची जाणीव आहे, कारण तुमची जी धावपळ आहे ती आम्ही बघितली आता. कारण हे राहिलेल्या 4 दिवसात कसा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीपर्यंत. जेव्हा आमची बैठक झाली त्यावेळेस आमच्या देखील मनात ही कल्पना आलेली नव्हती,
परंतु तुम्ही बघा साहेबांचं त्यावेळेचं मांडणं असं होतं साहेब, की जर सगळ्या नाशिकच्या नागरिकांनी, सगळ्या माझ्या माता भगिनींनी विधानसभेसारखंच जर यश नाशिक महानगरपालिकेत आपल्याला दिलं आणि शिवसेनेचा भगवा जर नाशिक महापालिकेला फडकला, तर निश्चितपणाने 2027चा जो काही कुंभमेळ्याचा रोजगार असणार आहे तो माझ्या माता भगिनींना द्यायचा, हा त्यावेळेचा साहेबांचा ठराव होता. म्हणजे आमच्या देखील मनात नाही, परंतु साहेबांचा विचार होता की कुंभमेळ्यामध्ये जो काही रोजगार असेल तो माझ्या नाशिकच्या माता भगिनींना, माझ्या नाशिकच्या बचत गटांच्या महिलांना कसा मिळेल यासाठी साहेबांचं ते नियोजन होतं. त्यामुळे माझ्या माता भगिनींना विनंती आहे की विकास कामं ही निरंतर असतात, ती विकास कामं ही गंगा असते, काही ना काही कामं ही चालूच असतात. परंतु त्याही व्यतिरिक्त जर आपल्याला या सगळ्याच्या माध्यमातून 4 पैसे मिळणार असतील तर तो विचार देखील माझ्या माता भगिनींनी करावा. आणि खात्री बाळगते, तुम्ही जो विश्वास दिलाय त्या विश्वासाला निश्चित तुम्ही देखील तडा जाऊ देणार नाही आणि तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवणार आहात त्याला देखील कुठलाही तडा जाणार नाही, हा विश्वास मला देते. आणि आज या चौकसभेनिमित्त तुम्ही ते सगळे उपस्थित आहात म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने मी इथे आभार मानते. त्याची दखल घेतली जाईल, त्याच्याकरता 4 नगरसेवकांचे इथे फोन नंबर दिलेले आहे. दुसरी गोष्ट, पाठीमागे मतदान कसं करायचं ताईंनी समजून सांगितलेले, कोणाला समजलं नसेल तर एकमेकांचे विचार विनिमय करून तो हे समजून घेऊन आणि 4 नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. ऐवजी बायपास करून पाणी पुरवठा केलाय, कारण पपाई नर्सरीवर सिमेंटची पाईपलाईन जेव्हा तुटली 3 दिवस तो रस्ता बंद करून ती जोडण्याचं काम केलं, तेव्हा आम्ही सगळे आलो. आज इलेक्शन 15 तारखेला आहे आणि कोणीतरी खोटं बोलायचं, काही पाणी एवढ्या फोर्स येईल, परंतु खोटं बोलण्यापेक्षा जेव्हा घडणार आहे आणि मला वाटतं पुढचे 30 वर्ष जेव्हा महापालिका एखाद्या गोष्टीचं नियोजन करते, 1982ची जी पाईपलाईन होती ती आजपर्यंत चालू होती आणि आता जी पाईपलाईन टाकल्या जाणार आहे हे पुढचं भविष्याचं शहर 30 वर्षात वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याची पाईपलाईन टाकल्या जाणार आहे. आणि तिचं आम्ही जे काम चालू आहे, मला वाटतं शरणपूर रोडपासून आपण कोणी गेलो असेल, जे रस्त्यावर जे खोदकाम झाले ते पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे. आम्हाला सन्माननीय आपल्या राज्याचे उपमुख्य आणि नगरसेवक असतो, काम करताना कधी खोटं नाही बोललं पाहिजे, कारण खोटं बोलण्यासाठी एक जर जो मनुष्य खोटं बोलला त्याला 100 खोटं बोलावं लागतं. आपण परमेश्वराच्या अंगणात बसलेलो आहे, कारण 1.5 महिन्यात तुमचा 4था मजला असो 5वा मजला असो, बिना मोटरचं पाणी त्या मजल्यावर जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं, मोटर न लावता पाणी जाणार आहे. आम्ही काय, तुम्ही मागच्या नगरसेवकांचा इथल्या काय अनुभव घेतलेला आहे, मी त्या पक्षाचं नाव घेणार नाही, त्या नगरसेवकांचं नाव घेणार नाही. पाणी सोडणाऱ्या वालमानला घेऊन फिरायचे, काहींचे मीटर कापलेले, तुम्हाला सगळ्या जुन्या गोष्टी, तुम्ही जुने माणसं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तशातले आम्ही लोक नाही आहे, आम्ही मदत करणारे लोक आहे. आणि सन्माननीय शिंदे साहेबांचं एक आदर्श असं, महाराष्ट्रात जेव्हापासून आपलं राज्य स्थापन झालं, माता भगिनींचा विचार करणारा जर मुख्यमंत्री म्हणून नाव घ्यायचं असेल, सन्माननीय शिंदे साहेब आहे. उपस्थित सन्माननीय व्यासपीठावरील आमच्या नगरसेविका हर्षदताई गायकर, सन्माननीय आमचे माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, सन्माननीय उमेदवार पक्षाचे, शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार नयनाताई जाधव, निवृत्ती अण्णा इंगोले, आमच्या पक्षाचे पदाधिकारी अतुल आडंगळे, अनिल माळी, अश्विन महाजन, दिलीप महाजन आणि सन्माननीय सर्व माझ्या माता, बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, खरं तर 2017मध्ये निवडणूक झाली, जेव्हा आम्ही प्रचाराला फिरत होतो तेव्हा प्रभागात बघितलं की सर्वात मोठी समस्या पाण्याची होती. बरोबर ना? 2017मध्ये पाण्याची समस्या होती ना. पाण्याची समस्या चिंचोळा भाग असेल, ह्या भागात असेल, खूप मोठी होती. आम्ही ठरवलं की कुठलीही पाण्याची समस्या राहायला नको, म्हणून तुम्हाला माहिती आहे आम्ही 17मध्ये निवडून आलो आणि 18मध्येच पाईपलाईन 1 वर्षात मंजूर करून मोठी पाईपलाईन आम्ही माऊली लॉन्स ते ITI पूल तर आपल्या ह्या भागापर्यंत पाईपलाईन टाकली आणि तो प्रश्न पहिला सोडवला. दुसरा प्रश्न होता, नागरिकांनी आम्हाला सांगितलं ट्रॅफिक दररोज ITI पुलावर जाम होते, हे काम होणं जरुरी आहे.
आणि मग आम्ही तिथं पूल उभारण्याचं काम केलं. ज्यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं, आम्ही त्यांच्याच हस्ते लोकार्पण केलं. ते परमपूज्य मोरे दादा त्यांच्या हस्तेच आम्ही केलं, आपल्याला तेही माहीत आहे. आणि तो पूल लोकार्पण केला. नंतर आता ह्या प्रभागात 3 पाण्याच्या टाक्या बनवल्या आहेत. चिंचोळ्या शिवारात 2 पाण्याच्या टाक्या आहे आणि मुंडे गार्डनमध्ये 1 टाकी आहे. रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, स्ट्रीट लाईट असतील, पाण्याच्या लाईन असतील, आम्ही ते सर्व कामं करण्याचा प्रयत्न केला. ड्रेनेज लाईन टाकायला इथं अडचण होती की लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं होतं म्हणून त्या राहिल्या. पण आता आम्ही ठरवलं आहे की त्याचा 3 फेजमध्ये आपण ते मंजूर केलेलं आहे. सर्वीकडं ड्रेनेज लाईन होणार आहे. आम्ही ठरवलं आहे की कोणाचाही न तोडता आम्ही ते करणार आहोत. जिथं रिकामी जागा आहे तिथं करून परत तो रस्ता काँक्रिटीकरण करणं, प्रभागातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण झाले पाहिजे असा आमचा मानस आहे. आम्ही तुम्ही बघितलं असेल की 2017मध्ये निवडून आलो, 22पर्यंत आम्ही नगरसेवक होतो. आणि जेव्हा आम्ही ही कामं केली, रस्त्याची असेल, पाण्याच्या पाईपलाईनची असेल, तेव्हा आमच्यामध्ये एक भाजपच्या नगरसेविका होत्या. आणि मग आमची अडचण व्हायला लागली की त्यामध्ये तुम्हीच आमच्याकडं सर्व कामं कराल तर मग आम्ही काय करायचं. मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला कोणता भाग आहे तिथं तुम्ही काम करा. त्यांनी सांगितलं मी शिवशक्तीत राहायला होते, तो भाग माझ्याकडे द्या. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडं हा भाग दिला. आणि तुम्ही बघितलं असेल पुढे काय झालं ते मी सांगायची जरूरत नाही. परंतु जेव्हा आम्ही 2022मध्ये माजी नगरसेवक झालो, आमचा कार्यकाळ संपला आणि नागरिकांच्या तक्रारी तशाच होत्या. मग आम्ही हर्षदाताईला सांगितलं की ताई आपल्याला तिकडे लक्ष द्या. तुम्ही जरी पूर्व भागाला तुम्हाला त्या बाजूचा भाग द्यायला असेल, आम्ही मध्यभागी मधुशेठ जाधव यांनी सांभाळायचं सांगितलं होतं आणि पश्चिम भाग मी सांभाळेल लिंक रोडच्या त्या बाजूला. परंतु मग आम्ही हर्षदाताईला सांगितलं की ताई तुम्ही इकडं पण लक्ष द्या. आणि ताईंनी काय केलं तुमच्यासमोर कामं आहे. ताईंनी म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीर उभे होतोच, पण तुम्ही त्याच्याच उभ्या होत्या. आणि म्हणून या प्रभागाचा विकास तुमच्या भागाचा झालेला दिसतो. माझ्या मते तुमच्या सर्व नागरिकांचे आशीर्वाद होते म्हणून या प्रभागात 3 पाण्याच्या टाक्या असतील, अभ्यासिका असेल, क्रीडांगण असेल, गार्डन्स असेल, ही उभी राहिली. कारण तुम्ही जर सुचवलं नसतं, तुम्ही आशीर्वाद दिले नसते, ती कामं झाली नसती. आणि तुमच्या आशीर्वादानेच आम्ही निवडून आलो होतो. म्हणून झालेली जी आम्ही 225 कामाची लिस्ट आमच्याकडं आपल्यापर्यंत पोहोचवली. अजून 80 कामं बाकी आहे, 60 कामांचं काम चालू आहे. माझ्या मते ही सर्व कामांचं श्रेय माझ्या नागरिकांचं आहे, माझ्या प्रभागातील माता भगिनींचं आहे. म्हणून या सर्व कामांचं श्रेय मी आमच्या 3ही नगरसेवकांतर्फे आपल्याला देतो सर्वप्रथम. कारण तुम्ही निवडून दिलं म्हणून ही कामं झाली आहे. आणि आत्ताच माझ्या ताईंनी सांगितलं की हा रस्ता काँक्रीटचा पाहिजे, रस्ता चांगला आहे परंतु पाणी या बाजूला आपल्याला काँक्रीटचा रस्ता असेल. कारण जे मंजूर कामं आहेत ताई त्याच्यातून हा रस्ता पहिला करून देऊया. आणि तुम्ही बघितलं असेल येणाऱ्या काळात आमच्याकडं आपण बरीचशी जवळजवळ प्रभागातली 50% रस्ते काँक्रीटची केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल ITI पुलापासून तर पौर्णिमा स्वीटपर्यंत सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून तो 20 कोटी खर्चून तोही रस्ता काँक्रिटीकरण झालेला आहे. आणि उर्वरित रस्ते आम्ही साहेबांना सांगितले आहे की सर्वच रस्ते काँक्रिटीकरण करायचे आहे. साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की मी मुंबईतले सर्व रस्ते काँक्रिटीचे जसे केले तसे नाशिकमधील तुमच्या प्रभागातले रस्ते पण सर्व काँक्रिटीचे करून देण्याचं आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की शिवसेनेच्या 4ही नगरसेवकांना तुम्ही निवडून द्या. माझा शब्द आहे तुमचं एकही काम बाकी राहणार नाही. आणि आम्ही 4ही नगरसेवक एक संघ राहून तुमचे कामं नक्कीच होतील. तुम्ही बघितलं असेल इथून मागच्या काळात जर बघितलं तर 12 ते 17 आमच्याकडे नगरसेवक होते. तुमच्या इकडच्या नगरसेवकाचा मला अनुभव नाही. पण आमच्या इकडच्या नगरसेवकांनी पाणी तर पहिली सोय नव्हती. पहिली गोष्ट आपण मोटर तेव्हा जमा करावी